नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये, अगदी घरगुती साहित्यामध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये कुकरमध्ये मसाले भात कसं तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती छान अगदी मोकळा सुटसुटीत मसाले भात या ठिकाणी तयार झालेला आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये. आणि अगदी तुम्हाला जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि घरामध्ये अगदी जास्त भाज्या अवेलेबल नसतील किंवा उपलब्ध नसतील तर अशा वेळेस कमीत कमी साहित्यामध्ये अगदी कोणीही सहज बनवू शकेल अशी मसाले भातची रेसिपी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान मोकळा सुटसुटीत असा आपला मसाले भात या ठिकाणी तयार झालेला आहे. तर चला तर अधिक वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. तर तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मसाले भात तयार करण्यासाठी कुकरमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालून घेऊयात. तेल गरम झालेले एक चमचा जिरं घालून घेऊयात. तेलामध्ये 2 तमालपत्र घालून घेऊयात. दोन काळी मिरी टाकून घेऊयात. एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहोत तेलामध्ये. 2 ते 3 लवंग टाकून घेऊयात. खडे मसाले टाकून झालेले एक कांदा या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. या ठिकाणी कांदा जो आहे तो तर पचलेला आहे. यामध्ये आपण एक टोमॅटो घालून घेऊयात. आता टोमॅटो घातलेला आहे का आपण तो थोडा मऊसर झाला किंवा थोडा पचल्यानंतर आता आपण या ठिकाणी एक बटाटा घेतलेला आहे कट करून मध्यम आकाराचा तो घालून घेऊयात. ठिकाणी अर्धा वाटी फ्लावर जो आहे तो निवडून धुवून घेतलेला आहे स्वच्छ करून तो पण घालूयात. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. यामध्ये टोमॅटोच्या ऐवजी गाजर घातला, सिमला मिरची घातली तरी चालू शकता. 2 हिरव्या मिरच्या या ठिकाणी घालून घेऊयात आपण. यामध्ये भाज्या घरामध्ये ज्या उपलब्ध आहेत त्या घातलेल्या आहेत मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. यामध्ये जर फ्लावर वगैरे स्किप केला तरी चालू शकेल. जे आहे ते घातलेलं आहे मी. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये जर आपण मसाले भात करत असू तर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे तर सर्वांच्याच घरामध्ये असतात. तर त्यामध्ये तुम्ही तेवढ्यामध्येही करू शकता. आता आपल्या भाज्या छान पचत आलेल्या आहेत. तर यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालून घेऊयात. हळद घालून हलवून घेऊयात. ठिकाणी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता या ठिकाणी आपण 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून घेऊया मसाले भातामध्ये. सर्व भाज्या छान पचलेल्या आहेत. आता आले लसूण पेस्ट घालून आपण थोडंसं याला हलवून घेऊयात व्यवस्थित. आता या ठिकाणी आपल्या भाज्या छान पचलेल्या, त्याला मसाले पण व्यवस्थित लागलेले आहेत सर्व बाजूंनी. तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 1 वाटी तांदूळ जो आहे तो घेतलेला आहे. तर तांदूळ कोणताही मोकळा होणारा तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी कोलम आहे तांदूळ. तर हा तांदूळ मी 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि त्यातील पाणी आता व्यवस्थित काढून नितळून घेतलेलं आहे. आता आपण हा तांदूळ यामध्ये घालून घेऊयात. आता इथे तांदूळ आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता तांदूळ व्यवस्थित परतून घेतलेला आहे आपण. वाटी तांदूळ होता आपण घेतलेला, तर त्यासाठी आपण 2 वाट्या गरम पाणी यामध्ये घालून घेऊयात. आता या ठिकाणी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी 2.5 वाटी पाणी मी घातलेलं आहे या ठिकाणी. नुसार 1 चमचा आपण 1 टेबलस्पून मीठ घालून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित हलवून घेऊयात सर्व तांदूळ. आता भाताला आपण थोडंसं उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. आता बघू शकता तुम्ही भाताला उकळी यायला लागलेली आहे.
तर आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात व्यवस्थित. आता आपल्या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊयात आणि पाहू शकता तुम्ही आता आपला भात तयार झालेला आहे. छान असा मोकळा दाणेदार अगदी सुटसुटीत तयार झालेला आहे आपला मसाले भात. आता आपण सर्व बाजूंनी याला असं व्यवस्थित थोडंसं मोकळं करून घेऊयात भात. कुकरमध्ये भात केल्यामुळं काय होतं, भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा हलवलं जात नाही. तर आता व्यवस्थित आपण याला असं थोडंसं मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत छान असा या ठिकाणी मसाले भात आपला तयार झालेला आहे. आजची मसाले भाताची रेसिपी जी आहे ती अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये मसाले भात कुकरमध्ये कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठिकाणी आता आपला भात तयार झालेला आहे, मोकळा करून घेतलेला आहे आपण त्याला व्यवस्थित. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आजचं जर मसाले भात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन अशा सुंदर अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त रहा. धन्यवाद.